आपला असतं ना नॉर्मलच्या खेड्यातलं कुठेतरी पोरगा आलंय, कोणतरी पाहिलंय, हे अधिकारी झालाय, ते अधिकारी झालाय, ह्याव पाहून अधिकारी बनायचं. पण कुठेतरी बापाच्या धाकानं मेडिकलला एकदाचा ऍडमिशन घेतला. दिवसातून 13 तास अभ्यास करून प्रिलिम्स फेल झाली आणि मेन्स माझी नाही निघाली. माझा मोठा जो काही फुगा होता तो फुटला. आणि खरं नाही राष्ट्र त्यावेळेस कुठेतरी चिंता किंवा निगेटिव्हिटी येऊ लागली की मी खरंच लायकीचा आहे का नाही. माझ्या वडिलांचं एक म्हणायचं, तू लढ, तुला काय करायचं, तू आणखीन 10 वर्ष लढ. असं आम्ही म्हणतो की जोक मध्ये म्हणतो की संघर्ष आमच्या 5वीला पुजलेला आहे. हा पुजलेला आहे संघर्ष. प्रिलिम्स पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही निघली, मेन्स पण पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही निघली, दुसऱ्या अटेम्प्टला मेन्स निघली, मग इंटरव्ह्यू तरी पहिल्या अटेम्प्टला कसा निघेल, इंटरव्ह्यू पण नाही निघाला. एक शोक हा खूप वैयक्तिक असतो आणि त्याच्या फक्त साथीदार ते स्तब्ध छप्पर असते. मग त्या स्तब्ध छप्परची हलत नसतं, डुलत नसतं. मी पाहिलं पण नाही माझा रँक आला. अतुल निवृत्तीराव ढाकणे दिसतंय. मी असे एक छान अशी खाली जमिनीवर बुक्की मारली आणि ओरडलं, येस झालंय. मग माझ्या वडिलांच्या गळ्यात पडलो. आणि मला असं वाटतं की सगळ्यात मला UPSC निघण्याचा सगळ्यात मोठा आनंद, वाय आय एम हॅपी, मला जिंकण्याची किंवा हरण्याची पर्वा नाहीये. मला जिंकण्याची किंवा हरव्याची पर्वा नाहीये किंवा मी त्याला भीत पण नाहीये. कारण की संघर्ष पथवर मी चालत आहे. मला जीत मिळाली काय, हार मिळाली काय. नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर अतुल निवृत्तीराव ढाकणे. मी मूळचा वडगाव ढोक, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथील रहिवासी आहे. माझं शिक्षण LKG ते 5वीपर्यंत माझं इंदिरा गांधी इंग्लिश स्कूल गेवराई येथे झालं, ज्याचं आता भारती बांगर इंटरनॅशनल स्कूल नाव आहे. त्याच्यानंतर माझं बीड येथे सेंट ॲन्स स्कूल येथे शिक्षण झालं. 11वी-12वी माझी सोनवणे कॉलेज लातूर येथे झाली आणि त्याच्यानंतर माझं MBBS नामांकित अशा BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुणे येथे झालं. तर सांगायचं म्हणजे हा प्रवास यावर्षी माझा UPSC मध्ये ऑल इंडिया रँक 737 आलेला आहे आणि मला डॅनिक्स म्हणजेच दिल्ली आणि युनियन टेरिटरीजची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस मिळालेली आहे. तर UPSCचा प्रवास हा तसं म्हणलं तर माझा खडतर प्रवास होता. 5व्या अटेम्प्टला मला रँक आलेला आहे. पण हे शाळा करत असताना मला अगोदर 5वीपर्यंत गावातनं तालुक्याच्या ठिकाणी दररोज 6 किलोमीटर मला जावं लागायचं, जाणं येणं करायचं. त्यावेळेस रिक्षाला 2 रुपये तिकीट होतं, 2 रुपये येणं, 2 रुपये जाणं. आणि कधी तेही माझ्या वडिलांना देणं नाही व्हायचं. पण ते करत करत आम्ही 5वी झाली. नंतर बीडला शाळेला दररोज 32 किलोमीटर येणं जाणं, 32 किलोमीटर जाणं, 32 किलोमीटर येणं, त्याच्यातले 2 किलोमीटर फाट्यापर्यंत पायी चालणं किंवा येताना चालणं, जाताना पप्पा सोडणार किंवा पायी जाणार. मग ते पाऊस असू द्या, चिखल असू द्या, रस्ता असू द्या, त्याच्यातनं जायचं म्हणजे जायचं शाळेत. आणि मी आमच्या शाळेतील वन ऑफ द एकमेव असा विद्यार्थी होतो की तो एवढ्या लांबून प्रवास करतोय. आणि ते करत असताना मी सकाळी 6 वाजता घरातून निघायचो आणि दुपारी संध्याकाळी 6:30ला घरी पोहोचायचो. आणि त्याच्या दरम्यान ना कुठे खेळायला वेळ मिळायचा, ना कुठे काही वेळ मिळायचा. आणि त्याही दरम्यान अभ्यास करून वर्गात टॉप करायचं. मग तो कुठंतरी एक बेसिक्स चांगलं झालेलं होतं, कॉन्फिडन्स होता. आणि 11वी-12वीला लातूरला आलो, पण कुठलाही कोचिंग क्लास नाही लावला. आणि कोचिंग क्लास या कारणामुळे कोचिंग क्लास नाही लावला कारण की सेल्फ स्टडीची सवय होती. आणि ज्या प्रकारे कोचिंग क्लासेसमध्ये बाजार दिसायचा, ज्या प्रकारे 15 मिनिटाचा कॉन्सेप्टला 1 घंट्याचा करून उगं हसी मजाक करून नुसतं हसवत हे करायचे. आणि ते कुठंतरी मनाला नाही पटलं म्हणून म्हणलं नाही, आपण आपला सेल्फ स्टडी करायचा. आणि 50 ते 60% सिलेबस हा सेल्फ करून मला BJ मेडिकलच्या नामांकित महाविद्यालयामध्ये 2012च्या CET क्रॅक करून BJ मेडिकलमध्ये मला प्रवेश मिळाला. आणि मग तिथं असं म्हणता येईल की BJ मेडिकलचा प्रवेश हे माझा लाईफ टर्निंग मोमेंट. आणि BJ मेडिकलला गेल्यानंतरही थोडीशी हवा होती डोक्यामध्ये की आपण BJ मेडिकलला आलोत. पण त्याच्या अगोदर रंजक कहाणी अशी की लहानपणी तर ठरलं होतं मला UPSC करायची, MPSC करायची, प्रशासकीय सेवेत जायचं. मग CETचा तर क्लास लावला नव्हता. मग CET नंतर ॲडमिशन कुठं घ्यायचं, मग आमच्या घरात डिस्कशन झालं कुठं करायचं. वडील बसले, भाऊ बसला, आई बसली. आणि मग त्या डिस्कशनमध्ये कुठे ॲडमिशन घ्यायचं. मी म्हणलं पुण्याला घ्यायचं, फर्ग्युसन कॉलेजला घ्यायचं. पप्पा तर म्हणले की अरे बाबा ह्या लेकराचं काय करावं, लोकाला मेडिकलला ॲडमिशन मिळत नाही, हा मेडिकलला ॲडमिशन घेत नाही. पण कुठंतरी बापाच्या धाकानं मेडिकलला एकदाचं ॲडमिशन घेतलं आणि वडिलांसोबत एक काय म्हणतात ते एक करार केला की इथून पुढे मी काय करायचं तर मला सांगायचं नाही. मी तुमच्या मनाने MBBSला ॲडमिशन घेतोय, मेडिकलला ॲडमिशन घेतो, मी माझा वेळेत पास होईल. आणि सुदैवानं माझे वडील हे माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिले, आजही उभं राहिलेत. माझी आई, माझा मोठा भाऊ उभा राहिले. आणि मी मेडिकल कॉलेजमध्ये काय करतोय कुठेही मला काही विचारलं नाही. आणि सेकंड इयरला असताना 2013मध्ये दाभोळकरांची हत्या झाली. आणि तो माझ्या लाईफचा BJ मेडिकलचा प्रवेश आणि दाभोळकरांची हत्या हे माझ्या लाईफमधला एक लाईफ टर्निंग मोमेंट असेल. तेव्हापासून कळलं की विवेकवाद काय असेल. कदाचित तिथपर्यंत मला अधिकारी बनायचं होतं, ते कुठंतरी एक अधिकाऱ्यांचा ऑरा बघून किंवा के बघून ते असेल.
पण त्याच्यानंतर कळलं की मला अधिकारी बनायचं तर सेवेसाठी बनायचं. BJ मेडिकलला येईपर्यंत होतं आपलं असतं ना नॉर्मलच्या खेड्यातलं कुठंतरी पोरगा आलंय, कोणतरी पाहिलंय, हे अधिकारी झालाय, तेव्हा अधिकारी झालाय, ह्याव पाहून तेव्हा पाहून अधिकारी बनायचं. पण BJ मेडिकलला आल्यानंतर ज्यावेळेस मी माझ्या सिनियरच्या संपर्कात आलो, ते डॉक्टर विजय राठोड सर असतील, डॉक्टर विजय पिंगळे सर असतील किंवा डॉक्टर सचिन ओंबासे सर असतील, यांच्याकडे बघून अधिकारी का बनायचं हे कळलं. आणि कॉलेजमध्ये जी काय चळवळ होती, नाटकाची चळवळ होती, पुरुषोत्तम करंडकमध्ये भाग घेतला, फिरोदिया करंडकमध्ये भाग घेतला, वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन झालं आणि त्याच्यानंतर एक कळलं की अधिकारी बनायचं तर सेवेसाठी बनायचं. फायनल इयरला असताना आम्हाला कुठंतरी एक समाजामध्ये गरिबांसाठी एक समस्या जाणवली की जे मेडिकल एंट्रन्स एक्झामिनेशन आहे, नीट एक्झामिनेशन आहे, तर त्याची लाखात कोचिंगची फीस आहे. मग आम्ही तर बिना कोचिंगचे झालो आणि आमच्या वेळेस CET होती, नंतर नीट आली आणि नीटला सिलेबस CBSEचा असल्यामुळे कुठंतरी कोचिंग क्लासेसची गरज पडतेच, मार्गदर्शनाची गरज पडतेच. मग गरिबाच्या पोरांनी डॉक्टरच बनायचं नाही का, हा प्रश्न होता. आणि हा प्रश्न सोडण्यासाठी माझे मित्र आणि आम्ही सोबत आलो आणि आम्ही लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट नावाचा एक नीटचा सुपर 30 क्लास चालू केला. 30 मुलं घ्यायचे, मोफत घ्यायचे, त्यांना शिकवायचं, आमच्या मोकळ्या वेळेमध्ये 5 नंतर शिकवायचं आणि त्यांना शिकवून डॉक्टर बनवायचं. आणि गेल्या 8 वर्षामध्ये आम्ही आत्तापर्यंत 250च्या वर मुलं डॉक्टर बनवले. आणि अशा यावर्षी तर एका गावातून असे मुलं डॉक्टर बनली 2 की ज्या गावामध्ये नक्षलवादीग्रस्त गाव आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये, तिथं आजपर्यंत पोलिसांनी देखील पाय नाही ठेवला. बिना गुंडाचे 2 आमचा सूरज MBBSला लागलाय. तर मग हे चालू होतं, हे काम आमचं चालू होतं. आणि हे करत असताना हे फायनल इयरला चालू झालं, इंटर्नशिपमध्ये चालू होतं आणि इंटर्नशिपमध्ये माझ्या UPSCचा प्रवास सुरुवात झाला. मग UPSCचा प्रवास सुरुवात झाला. दिल्लीमधनं मी मार्गदर्शन घेतलं, पुण्यामधनं मी मार्गदर्शन घेतलं, माझ्या सिनियर्सकडनं मार्गदर्शन घेतलं आणि परीक्षा ही परीक्षासारखी घेतली. पहिला अटेम्प्ट प्रिलिम्स फेल झाली, दिवसातून 13 तास अभ्यास करून प्रिलिम्स फेल झाली. आणि तो 2018चा मला काळ आठवतोय. माझी 5 जूनला परीक्षा होते. 5 जूनच्या आदल्या रात्री मी झोपू पण शकलो नव्हतो, एवढी कुठंतरी प्रकारची एन्झायटी होती. याच्याद्वारे मी सांगू इच्छितो मुलांना की एन्झायटी येणं नॅचरल आहे, पण एवढी पण एन्झायटी नाही आली पाहिजे की तुम्हाला रात्रभर झोप नाही आली पाहिजे. पण ती माझी कुठंतरी चूक होती. आणि ती कशामुळे झालं तर माझं परीक्षेचं नियोजन चुकलं होतं. अभ्यास केला होता, मेहनत केली होती, पण मला जायचंय तुळजापूरला, मी तिकीट काढलं होतं औरंगाबादचं. अशा प्रकारचं कुठंतरी एक सीन झाला होता. सेकंड अटेम्प्टला पुन्हा माझं पॉईंट 3 मार्काने प्रिलिम्स राहील. 2018-19 मी 2018मध्ये एका ठिकाणी जॉब देखील केला डॉक्टरचा. पण जॉब केला तिथं माझा पगार पण नाही मिळाला. कुठंतरी त्याचं एक नैराश्य आणि याचं नैराश्य. तो काळ सगळ्यात कठीण काळ होता. पण त्या काळामध्ये देखील आमचं लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंटचं काम चालू होतं. घरच्यांचा सपोर्ट होता. माझ्या वडिलांचं एक म्हणायचं, तू लढ, तुला काय करायचं, तू आणखीन 10 वर्ष लढ, माझ्या पेन्शनवर तुला खाऊ घालतो. आणि हे कुठंतरी पुन्हा माझी आई म्हणायची, अरे बाबा तू नको टेन्शन घेऊ, तुला काय करायचं, तू ऑलरेडी MBBS आहेस. माझा भाऊ, अरे मी आहे ना, तुला काय करायचं, मी सांभाळतो आई वडिलांना, तू समाजाला वाहवलेलं फुल आहेस. हे कुठंतरी घरून होतं. आणि असं नाही की घरी चॅलेंजेस नव्हत्या, घरी चॅलेंजेस होत्या, आजही आहेत. पण त्या चॅलेंजेसचा कुठेही माझ्या घरच्यांनी माझ्यावर परिणाम होऊ दिला नाही. आणि मी खरंच त्या बाबतीत ऋणी आहे. 2018ला प्रिलिम्स नाही निघाली पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट 2019ला प्रिलिम्स नाही निघाली, 2020ला कोविड आला. त्या कोविडच्या काळात पहिली प्रिलिम्स निघाली. मला अगोदर वाटायचं की माझं रायटिंग चांगलं आहे, मी कविता लिहितो, मी लेख लिहितो, माझं रायटिंग चांगलं आहे, मी मेन्सला मला मार्क्स पडतील, माझं फक्त प्रिलिम्स निघत नाही. पहिली मेन्स झाली आणि मेन्स माझी नाही निघाली. माझा मोठा जो काय फुगा होता तो फुटला. आणि खरं नैराश्य त्यावेळेस कुठंतरी चिंता किंवा निगेटिव्हिटी येऊ लागली की मी खरंच लायकीचं आहे का नाही. मग 2020ची जी मेन्स झाली त्याचा रिझल्ट 2021च्या मार्चमध्ये लागला. 2021च्या मार्चमध्ये जे काही सोबतचे लोक होते ते देखील सोडून गेले. मग हे सगळं कुठंतरी एकसोबत आलं. आणि ते करत असताना 2021ची दुसरी कोविडची वेव होती मार्च-एप्रिलला. सगळ्यांना आठवत असेल, लोकांना ऑक्सिजन सिलेंडर मिळत नव्हते, ऑक्सिजनचा अभाव होता, ऑक्सिजनच्या बेडचा अभाव होता. आणि त्यावेळेस मी दिल्लीमध्ये होतो. मग ते बी पुढं पाहावलं नाही गेलं. मित्रांच्या सल्ल्यानं, सिनियरच्या सल्ल्यानं मी जॉब जॉईन केला दिल्लीमध्ये. आणि ते जॉब जॉईन करत असताना पुन्हा पण UPSC सुटल्यातच जमा होती आणि वाटलं की आपण तर चांगलं ट्रीट करू शकतोय. आणि तिथं खूप लोकांची सेवा घडली, खूप लोकांना CPR ICUमध्ये काम करायला मिळालं. 1-2 माझे CPR सक्सेसफुल झाले. CPR सक्सेसफुल होणं मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे एक माझ्यासारख्या फक्त MBBS डॉक्टरसाठी. आणि हे तिथं वाटलं की चला आपण आता डॉक्टर म्हणून हे करूयात, आपण डॉक्टर म्हणून करिअर करूयात. म्हणजे मार्च 2021 पासून जून 2021 पर्यंत मी UPSC सोडून दिलेली. जून ऑगस्टपर्यंत मी UPSC सोडून दिली. जुलैच्या एंडला
मला एका वाघाचा कॉल आला. एक वाघ म्हणला की अरे UPSC कुणी करावी, UPSC कुणी करावी, जे मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकलेत, जे इंग्लिश मीडियममध्ये शिकलेत, जे कॉन्व्हेंटमध्ये शिकलेत, कुठेही शिकलेत. मला थोड्या वेळासाठी वाटलं माझ्या वडिलांनी मला इंग्लिश मीडियमला शिकवलंय ना, म्हणजे नक्की त्या माणसाने मला खूप चांगला सल्ला दिला की तू इंग्लिश मीडियमचा आहे तर तू करू शकतो, पण ते दुसऱ्या भाषेत दिला. ते कुठंतरी होतं. मी जॉब सोडला, राजीनामा दिला, पुन्हा UPSCच्या तयारीला लागलो, पण अभ्यास काय होत नव्हता. तिथं पुन्हा माझ्या मित्राचा सल्ला कामी आला. माझा मित्र सुशांत धोत्रे, माझा बॅचमेट डॉक्टर सुशांत धोत्रे, तो म्हणला आतल्या तू जा घरी जा, घरच्यांना भेटून ये. या व्हिडिओद्वारे मी सांगू इच्छितो की तुम्हाला किती जरी काही निगेटिव्हिटी आली, सगळ्यात विश्वासार्ह लोक ज्याच्या खांद्यावर तुम्ही डोकं ठेवून रडू शकता ते कोण येतं, तुमचे घरचे. किंवा त्यांच्याकडे न सांगताही त्यांच्याकडे बघून तुम्हाला स्फूर्ती आणि एनर्जी मिळू शकते तर ते घरचे आहेत. मला आठवतंय 8 ऑगस्ट 2021ला मी घरी आलो आणि घरच्यांसोबत मी 10 दिवस घालवले. त्या 10 दिवसानंतर मला कळलं की माझ्याकडे सगळं आहे. माझ्याकडे सगळ्यात मोठं म्हणजे माझ्या घरच्यांचा सपोर्ट आहे. मी 20 ऑगस्टला वापस गेलो आणि 21 ऑगस्टपासून मी एकदम जीवापाड मेहनत करायला लागलो. आणि त्या वर्षी माझी प्रिलिम्स निघाली, मेन्स दिली, मेन्स पण निघाली, मी इंटरव्ह्यूला गेलो. पण पुन्हा पहिल्या अटेम्प्टमध्ये मिळेल असं आम्ही म्हणतो की जोकमध्ये म्हणतो की संघर्ष आमच्या 5वीला पुजलेला आहे. हा पुजलेला आहे संघर्ष. प्रिलिम्स पहिल्या अटेम्प्टमध्ये नाही निघली, मेन्स पण पहिल्या अटेम्प्टमध्ये नाही निघली, दुसऱ्या अटेम्प्टला मेन्स निघली, मग इंटरव्ह्यू तरी पहिल्या अटेम्प्टला कसा निघेल? इंटरव्ह्यू पण नाही निघाला. 26 मे 2021ला शेवटच्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता आणि माझा फक्त अवघ्या 27 मार्कांनी माझा त्या अटेम्प्टला रँक राहिला. 30 मेला निकाल लागला, लगेच 5 जूनला माझी प्रिलिम्स होती आणि त्या प्रिलिम्स झाल्यानंतर ती प्रिलिम्स निघाली. त्यावेळेस तर असं होतं की मला ती माझा रिझल्ट लागल्यानंतर मी एक कविता लिहिली होती. त्या 30 मेला ज्यावेळेस सगळे मला भेटायला आले, भेटून गेले आणि मी रात्री 1 तास रात्री 3-4 वाजेपर्यंत जागा होतो ना, छप्पराकडे बघत होतो आणि मी ती कविता अशी लिहिली होती की एक शोक हा खूप वैयक्तिक असतो आणि त्याच्या फक्त साथीदार ते स्तब्ध छप्पर असते. मग त्या स्तब्ध छप्परचे हलत नसतं, डुलत नसतं. आणि जे लोक आपल्याला येतात शोक साजरा करायला ते कधीच सामाजिक त्याला किंवा सामूहिक शोक कधीच नसतो, वैयक्तिक शोक असतो. आनंद हा सामूहिक करतात. मी आज रँक आला, पार्टी सामूहिक होईल, आनंद सामूहिक होईल, शोक हा वैयक्तिक असतो. पण मग आपण त्याच्यातच बुडून राहायचं का? त्या कवितेमध्ये मी असंच लिहिलं की मला त्या शोकातच बुडून राहायचं की मला उडी मारायची आहे बाहेर, आणि ठरलं की मला उडी मारायची. आणि ती उडी मारून 5 दिवसात मी प्रिलिम्सचा अभ्यास केला, प्रिलिम्स निघाली. मग मेन्सचा आणि प्रिलिम्सच्या आणि मेन्समध्ये ज्या अगोदरच्या चुका केल्या ती एकही चूक केली नाही. म्हणजे मी अगदी स्वतःला म्हणायचो की मी जर ही चूक नाही केली तर माझा रँक ह्यावर्षी फिक्स आहे. माझे मित्र तुम्हाला सांगतील, मी म्हणायचो की माझा यावर्षी रँक फिक्स आहे. प्रिलिम्स मेन्सच्यामध्ये जीवापाड मेहनत केली, खूप चांगले लोक मिळाले, खूप चांगले सौरभसारखे लोक मिळाले, प्रशांतसारखे लोक मिळाले, त्या लोकांचं मार्गदर्शन, निवृत्ती सरसारखे सिनियर्स मिळाले, त्या लोकांचं मार्गदर्शन. आणि मेन्सचा रिझल्ट वॉज फॉर्मॅलिटी, म्हणजे एक फॉर्मॅलिटी म्हणून मला माहीत होतं की मेन्स निघणार आहे आपली. 6 डिसेंबरला निकाल लागला, इंटरव्ह्यूचा कॉल आला. मग आता गेल्या वर्षी इंटरव्ह्यूला कमी मार्क पडले होते, यावर्षी इंटरव्ह्यूला जीवापाड मेहनत करायची ठरवली. त्याच्यामुळे जर तुम्ही UPSC करतायत किंवा MPSC करतायत, स्वतःला जज करू नका. मी असा म्हणून माझी परीक्षा निघत नाही, मी तसा म्हणून माझी परीक्षा निघत नाही. जज परफॉर्मन्स करा, म्हणजे आपलं परफॉर्मन्सला जज करा. मी एवढं केलं, मला एवढे मार्क मिळाले, मी एवढं केलं असतं तर मला एवढे मार्क मिळाले असते. मग तेवढं कर ना, मग ते करायला पाहिजे. मग मी त्या दुसऱ्या मेन्सच्या वेळेस, तिसऱ्या मेन्सच्या वेळेस मी ते केलं. पहिल्या 2 मेन्सच्या चुका काढल्या आणि तिसऱ्या मेन्समध्ये ती भरपाई केली आणि माझा GSचा 350 वरून 400+ माझा स्कोर गेला, कारण की मेटिक्युलस तयारी केली. आणि इंटरव्ह्यूला पण मी तेच केलं. गेल्या वर्षी ज्या चुका झाल्या होत्या ते यावर्षी होऊ नाही दिल्या. गेल्या वर्षी लोकांनी मला माझ्या स्ट्रेंथ आणि विकनेसच कळू दिला नाही. माझी स्ट्रेंथ काय, माझी विकनेस काय. माझी स्ट्रेंथ होती की लोकात जाऊन काम करणं, मी जे केलेलं काम होतं, माझं शिक्षण क्षेत्रामध्ये काम असेल, माझे टीचिंग असेल, मग त्या स्ट्रेंथवर मी खेळायचं ठरवलं. आणि इंटरव्ह्यूमध्ये कदाचित मला तेच कामी आलं. मला पहिलाच प्रश्न विचारला गेला, तुम्ही डॉक्टर आहात, मास्क काढायला लावलं व्हेरीफाय करण्यासाठी. माने विचारलं की कोविडमध्ये तुम्ही काम केलं, N95 मास्कमधलं N काय असतं, 95 काय असतं. माझ्यासाठी तो बुमराचा यॉर्कर होता, नाही आठवलं गेल्याच. पण यावर्षी ठरलं होतं गेल्या वर्षीसारखं बिना कॉन्फिडंट नाही राहायचं, फुल कॉन्फिडंट राहायचं. मी म्हणालो ग्रेसफुली, सर आय एम सॉरी, आय एम नॉट एबल टू रिकॉल, शॅल आय टेक अ गेस. ते म्हणले नाही, यू आर अ डॉक्टर, यू शुड नो. इट्स ओके, सॉरी सर म्हणलं, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मग त्यांनी मला एज्युकेशनवर क्वेश्चन्स विचारले, कोचिंग सिस्टीमवर क्वेश्चन विचारले, म्हणजे माझ्या स्ट्रेंथमध्ये क्वेश्चन विचारले. आणि आय वॉज सो कॉन्फिडंट आफ्टर इंटरव्ह्यू की माझा रँक पक्का आहे. दिस मे बी, म्हणजे हे असं साऊंड होईल की अगोदर कसं काय कळते रँक पक्का आहे. मी माझ्या मित्रांना म्हणायचो की माझ्यावर रिसर्च पेपर लिहावा लागेल यावर्षी जर रँक नाही आला तर, बिकॉज
कारण की अगोदरच्या 2 मेन्स दिलेल्या होत्या, अगोदरचा इंटरव्ह्यू दिला होता, त्याचं ॲनालिसिस केलं होतं आणि ते ॲनालिसिसवर मी इम्प्रूव्हमेंट केली होती आणि तो दिवस उजाडला शेवटी 23 मे 2023 आणि त्या दिवशी मी माझ्या घरी होतो. माझे टी व्हीवर आम्ही मूव्ही पाहत होतो. माझे वडील सोफ्यावर झोपलेले होते, आई दुसऱ्या सोफ्यावर झोपलेली होती, मी खाली जमिनीवर चटई टाकून झोपलेलो होतो, माझी भाची होती आदिश्री आणि आम्ही असं 2-2 मिनिटाला आम्ही रिझल्ट पाहत होतो. आत्ता लागेल तेव्हा लागेल आणि नोटिफिकेशन आलं, पी डी एफ उघडलं, मी माझं नाव सर्च केलं, अतुल, 2 अतुल दिसले, माझ्या अतुल नावापर्यंत आलो. मी पाहिलं पण नाही माझा रँक आला, अतुल निवृत्तीराव ढाकणे दिसतंय. मी असं एक छान अशी खाली जमिनीवर बुक्की मारली आणि ओरडलं, येस झालंय. मग माझ्या वडिलांच्या गळ्यात पडलो आणि मला असं वाटतं की सगळ्यात मला UPSC निघण्याचा सगळ्यात मोठा आनंद, वाय आय एम हॅपी, मी का हॅपी आहे तर मला माझ्या वडिलांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडायला मिळालं, मला माझ्या आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडायला मिळालं. त्या दिवशी कुठंतरी वाटलं की माझ्या बापानं जे 1999-2000 रोजी मला इंग्लिश स्कूलला टाकताना जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्नाची कुठंतरी पूर्तता झाली आहे. माझ्या आईने जे खेटे खाल्ले होते माझ्यासाठी त्याची कुठंतरी पूर्तता झाली आणि तो 23 मे 2023 याच्यासाठी मी माझ्या आयुष्याला आणि देवाला मी पूर्णपणे ऋणी आहे की हे दिवस मला पाहायला मिळवले. आणि तो रिझल्ट आल्यानंतर मला असं वाटतं की हे सगळं चालू होतं. तर ही जर्नी ऐकताना याला हॅपी एंडिंग होती. पण असं नाही आहे ना की मला गेल्या वर्षी साशंकता आली होती की माझा रँक निघेल का नाही, ज्यावेळेस माझा 27 मार्कांनी रँक राहिला होता. मग मी प्लॅन बीचा विचार करू लागलो. मग प्लॅन बी सुदैवानं माझ्या वडिलांनी धाकानी मला जे MBBS करायला लावलं होतं आणि माझ्या टीचिंगच्या पॅशनमुळे जे लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट सुरू केलं होतं त्याच्यामुळे मला सेवा माझा हा प्लॅन बी होता. मार्ग ए हा UPSC, मार्ग A1 हा माझा लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट होता आणि पोटा पाण्यासाठी माझं एमओशिप होती, माझं MBBS होतं. त्याच्यामुळे प्लॅन बीचा मला प्रश्न नव्हता. पण मग नवीन बिगिनरसाठी प्लॅन बी असावा का? मी तर म्हणेल प्लॅन बी असावा. कुठंतरी जर ग्रॅज्युएशनच जर तुम्ही चांगलं केलं, टेक्निकल केलं, जे तुम्हाला कुठंतरी पोटा पाण्याचा इश्यू सॉर्ट करील तर ते केलं तर प्लॅन बी मला असं वाटतं की असायला पाहिजे. कारण की तुम्ही बघा ना, लाखो लोक तयारी करतात आणि 700 ते 800 सीट असतात. मी होईल नाही होईल 700 ते 800च होणार आहेत. मी असं नाही म्हणत की होणार नाही, पण नाही झालं तर काय, मग प्लॅन बी असायला पाहिजे. आणि उलट प्लॅन बी असेल तर तुम्ही आणखीन कॉन्फिडेंटली याच्यामध्ये तयारी करू शकता. आणि तुम्ही पाहत असताल टॉप 100 मध्ये, टॉप 25 मध्ये जी काही चांगल्या कॉलेजेसमधून ग्रॅज्युएट झालेल्यांची संख्या आहे, हे काय दर्शवतं की दे आर व्हेरी मच कॉन्फिडंट इन देअर ग्रॅज्युएशन इटसेल्फ. याच्यामध्ये लोक खूप डाऊट्स घेतील तुमच्यावर, घेऊ द्या डाऊट्स, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण की लोक डाऊट्स घेत आहेत तर उलट इट इज अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग की लोक तुमच्यातले लॅक्युने काढतायत. लोक मला म्हणायचे की समाजसेवा करून कुठं काही UPSC होत असतं का? माझ्या घरी येऊन म्हणायचे की अतुलला ना कॉन्फिडंटच नाही आहे. ओके, मग मी कॉन्फिडंट होईल. म्हणजे मला कळलं की हो, UPSC प्रिपरेशनमध्ये माझा कॉन्फिडन्स कमी आणि होता कमी. मग तो लॅक्युना मला कळाला, त्या लॅक्युनावर मी काम केलं. जे करेल मी ते कॉन्फिडेंटली करेल आणि मी कुठे आज इथे उभा आहे. सो लोकांचे जर टोमणे आले तर त्याला टोमणे म्हणून नका घेऊ, त्याला पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणून घ्या, त्याच्यावर पॉझिटिव्हली वर्क करा आणि इम्प्रूव्ह करा. हे सगळं करत असताना तो 2018-19चा काळ खरंच खडतर होता. त्या काळामध्ये कारण की मी कधीच फेल झालेलो नव्हतो. मी शाळेमध्ये टॉपर होतो, कॉलेजमध्ये टॉपर होतो, CETला बिना क्लासेसचा मी मेडिकलला लागलो होतो, कॉलेजमध्ये पण कधी फेल नव्हतो झालो, मेडिकलमध्ये पण थ्रू आउट मी पास झालो होतो आणि मी समाजकार्यामध्ये पण जे काम हाती घेतलं त्याच्यामध्ये पण सक्सेसफुल झालो होतो. त्याच्यामुळे 2018चं फेल्युअर हे माझ्यासाठी खूप मोठा शॉक होता आणि 2019चं तर 0.33 मार्कांनी राहिलं होतं. एवढं सगळं ऐकून जर तुम्हाला वाटत असेल की UPSC करावी, जर तुम्ही बिगिनर असताल, तर मला तर पहिलं हे वाटेल की मी एवढं 5व्या अटेम्प्टला टिकलो. मला माझं ल्युक्रेटिव्ह MBBSचं करिअर असताना देखील, कोचिंगचं पण मोठं माझं करिअर असताना मी टिकलो. कारण की माझं एक इनर मोटिवेशन स्ट्रॉंग होतं, मला सेवेसाठी जायचं. कारण की मी पाहत होतो माझ्या मुलांचं कुठंतरी, माझे जे स्टुडंट आहेत त्यांचं कुठंतरी व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचं काम अडकतंय आणि मी कोणत्यातरी अधिकाऱ्यांच्या थ्रू ते अधिकारी कॉल करतायत आणि ते लगेच एका दिवसात काम होतंय. म्हणजे किंवा ज्यावेळेस माझे ट्रायबल स्टुडंट्स मेळघाटातले होते, त्यांच्या अभ्यासाची सोय नव्हती, त्यावेळेसच्या सेक्रेटरी मनीषा वर्मा मॅडम IAS ऑफिसर, त्यांनी एका दिवसात कशी सिस्टीम आलटीपालटी केली, मुलांची पूर्ण परमनंट सोय लावली, त्या मुलातून 8 ते 9 मुलं MBBSला लागले. हे डोळ्यांनी पाहत होतो की अधिकारी बनल्यानंतर सकारात्मक काम करायला, वंचितांच्या, शोषितांच्या लाईफमध्ये चेंज आणण्यासाठी, बदल आणण्यासाठी किती मोठा अथॉरिटी आहे हे जवळून पाहत होतो. त्याच्यामुळे मला ते इनर मोटिवेशन मिळायचं. त्याच्यामुळे तुमचं मोटिवेशन काय आहे हे ओळखा. तुमचं मोटिवेशन जर पद असेल, प्रतिष्ठा असेल, तर मला असं वाटतं की ते खूप पोकळ आहे. पद प्रतिष्ठा तर टिकटॉकरला पण आहे, त्याची टिकटॉकरची पण हवा आहे. म्हणजे एखादा टिकटॉकर जर कुठं चौकात जमा झाला तर त्याचे फॅन लोक आहेत, 100 फॅन लोक आहेत.
मग अधिकारीच बनावा असं नाही आहे पदप्रतिष्ठेसाठी, पैसा व्यापार करून आहे, उलटा अधिकाऱ्यांचा पगार कमी आहे. तर मला बिगिनरला हे सांगायचं असेल की तुमचं इनर मोटिवेशन खूप निर्मळ ठेवा, आणि ते निर्मळ असेल तर आपल्याला ह्या लोकांची गरज आहे. दुसरी गोष्ट, अभ्यासाच्या तयारीबाबत ही परीक्षा आहे, हिला परीक्षेसारखं घ्या. जशी 10वीची परीक्षा आहे तिचा एक अभ्यासक्रम आहे, 12वीची बोर्डाची परीक्षा आहे तिचा एक अभ्यासक्रम आहे, आणि त्या अभ्यासक्रमावर बेसिसवर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या बेसिसवर तुमचं काय म्हणतात ते प्रश्न येणार आहेत. तशाच प्रकारचं UPSC आहे. तर स्टार्टिंगला जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर जे काय वाचताय ते समजून घ्या. सिलेबसच्या बाहेरचं नाही वाचलं तरी चालेल. लोक म्हणतील खूप सारं वाचायला लागेल, पण तो फक्त 10 ते 20% पार्ट आहे. 80% पार्ट हा स्टॅटिक आहे. तर तो स्टॅटिक चांगलं करा, स्टॅटिकवर भर द्या, आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघून आणि सिलेबस बघून पहिल्यांदा करा. बाकी कुठेही जास्त गोष्टी करायच्या गरज नाही. एकदा ते पक्क झालं मग त्याच्यावर आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी करू शकतो. आणि कुठेही जरी लो फील झालं तर आतमधलं मोटिवेशन आठवा, आपल्या आईवडिलांचा चेहरा आठवा, आपल्या कष्टकरी आईवडिलांचा चेहरा आठवा, आणि हे पण आठवा की समाजामध्ये असे लोक आहेत शोषित वंचित की त्यांना तुमच्यासारख्या एनर्जेटिक लोकांची, तुमच्यासारख्या पॉझिटिव्ह आउटपुट लुक असणाऱ्या लोकांची गरज आहे. हे बोलण्याची संधी दिल्याबद्दल ग्रोमोशन टीमचे परीक्षित आणि पूर्ण टीमचा मी खूप खूप आभारी आहे. माझ्यासारख्या स्पष्ट वक्त्याला कमी संधी देतात लोक, तर त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे त्यांचा. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेल की या परीक्षेला आयुष्य बनवू नका. या परीक्षे आणि किंवा आयुष्यामध्ये पण कोणती गोष्ट जर केली तर त्याला खूप असं चिटकून ठेवू नका. आणि मी जाता जाता त्याच्यासाठी हे सांगेल की मी प्रत्येक मेन्स परीक्षेच्या अगोदर मी माझ्या पुढे चिटकवलेलं असायचं. यावर्षी पण मी मेन्स परीक्षेच्या अगोदर ती कविता लिहिलेली, ती खूप फेमस कविता आहे, ती लिहिलेली आणि मी माझ्या भावाला फोटो पाठवला. मी वरीड नाही आहे आता, मी मेन्स परीक्षा दिली. आणि जाता जाता मी त्या 4 ओळी सांगून माझं टॉक संपवू इच्छितो. क्या हार में क्या जीत में किंचित भी भयभीत में, क्या हार में क्या जीत में किंचित भी भयभीत में, संघर्ष पथ पर जो मिले यह भी सही वह भी सही, यह भी सही वह भी सही. मला जिंकण्याची किंवा हरण्याची पर्वा नाही आहे, मला जिंकण्याची किंवा हरव्याची पर्वा नाही आहे, किंवा मी त्याला भीत पण नाही आहे. कारण की संघर्ष पथ पर मी चालत आहे. मला जीत मिळाली काय, हार मिळाली काय, जीत मिळाली तर चांगलंच आहे, मी पुढे जाईल. हार मिळाली तर त्याच्यावर मी पुन्हा अवलोकन करेल, पण पुढे जात राहील, पुढे जात राहील. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.